गुरुचरित्र अध्याय 19 गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया। शिष्यामध्ये श्रेष्ठ असलेला नामधारक दोन्ही हात जोडून सिद्धयोगींच्या चरणावर डोकं ठेवून नमस्कार करतो आणि विनंती करू लागतो, हे योगीश्वरा, हे कृपाळू दात्या, माझ्यावर कृपा करा आणि यापुढील कथा मला सविस्तर सांगा, असे म्हणून तो पुन्हा सिद्धांच्या चरणांना धरतो। शिष्याचे हे भक्तिपूर्ण वचन ऐकून सिद्धयोगींना खूप आनंद झाला आणि ते श्रीगुरूंचा तो अनुपम महिमा सविस्तर सांगू लागले। सिद्धांचे बोलणे ऐकून नामधारकाने एक शंका विचारली की जगात इतके अनेक पवित्र आणि पुण्य देणारे वृक्ष असताना श्रीगुरूंची या औदुंबर वृक्षावरच एवढी विशेष प्रीती का आहे? वेदांमध्ये पिंपळाचा वृक्ष अत्यंत थोर आणि पवित्र मानला गेला आहे असं सांगितलं जातं। मग असं असताना श्रीगुरूंनी औदुंबावर एवढं प्रेम करण्याचे कारण काय आहे? कृपया मला सांगा। सिद्धयोगी म्हणाले, हे नामधारका, मी तुला याचा इतिहास सांगतो ऐक। ज्यावेळी भगवंतांनी नरसिंहाचा अवतार धारण केला आणि हिरण्यकशिपू नावाच्या महादैत्याचा वध केला, त्यावेळेला अत्यंत क्रोधाविष्ट होऊन नरसिंहदेवांनी आपल्या तीक्ष्ण नखांनी त्या दैत्याचे पोट फाडले आणि त्याची आतडी बाहेर काढून आनंदाने आपल्या गळ्यात माळेसारखी घातली। त्या हिरण्यकशिपू दैत्याच्या पोटात काळकूट नावाचे भयंकर विष होते। समुद्राच्या पोटात जसा वडाग्नी असतो तशा तीव्रतेने ते विष होतं, हे लक्षात घे। त्या दैत्याचे पोट फाडताना त्याचे जे भयंकर विष नरसिंहदेवांच्या नखामध्ये भिनलं, त्यामुळे त्यांच्या नखे अत्यंत आग होऊन तपू लागले। हे शिष्या, तू एकाग्रचित्तेने ऐक। त्यावेळी नखांची आग शांत करण्यासाठी माता महालक्ष्मी अत्यंत प्रेमाने औदुंबराची म्हणजेच हुंबराची फळे घेऊन तेथे आली। शीतलतेसाठी नरसिंहदेवांनी आपली नखे त्या औदुंबर फळामध्ये खुपसली, त्यामुळे त्यांच्या नखामधील विषाची आग शांत झाली आणि देवांचा उग्र अवतार शांत झाला। नरसिंहदेव शांत झाल्यावर त्यांनी महालक्ष्मीला आलिंगन दिलं। त्यानंतर प्रसन्न होऊन त्या दोन्ही देवांनी औदुंबर वृक्षाला वर दिला। ज्यावेळी भगवान विष्णूंनी औदुंबराला वर दिला की तू नेहमी फळांनी भरलेला राहशील आणि पृथ्वीवर तुला कल्पवृक्ष म्हणून ओळखलं जाईल। जे लोक तुझी भक्तिभावाने सेवा करतील त्यांच्या सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होतील। तसेच तुझे केवळ दर्शन घेतल्याने ही भयंकर विषबाधा आणि उग्रता शांत होईल। मानव लोकात जो कोणी तुझी सेवा करतील त्यांना त्यांच्या सर्व इच्छांचे उत्तम फल प्राप्त होईल आणि तो मनुष्य सर्व पापातून मुक्त होईल। ज्यांना मूल न होणाऱ्या स्त्रिया तुझी सेवा करतील त्यांना पुत्रप्राप्ती होईल। जो मनुष्य गरिबाने आणि दुःखाने पीडित असेल तो तुझी सेवा केल्याने श्रीमंत होईल। तुझ्या सावलीत बसून जे लोक जाप करतील, अनुष्ठान करतील त्यांना अनंतपट फळ मिळेल, ज्ञान प्राप्त होईल आणि त्यांच्या मनात तील प्रत्येक गोष्ट त्यांना साध्य होईल। ज्या पाण्याच्या काठावर तुझी सावली पडेल त्या जळात स्नान केल्याने गंगेमध्ये स्नान केले इतकेच महापुण्य प्राप्त होईल, हे जाणून घे। तुझी सेवा करणाऱ्या मनुष्याला कधीही कोणताही रोग किंवा व्याधी होणार नाही। इतकंच नव्हे तर ब्रह्महत्येसारखं मोठे महादोष आणि पापेही नष्ट होतील। माणूस मनात जी काही इच्छा धरून तुझी मनापासून सेवा करेल ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल। कलियुगात तूच प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहेस। माझा आणि लक्ष्मीचा वास नेहमी तुझ्या ठायी राहील आणि तिथे सदैव शांतता टिकून राहील, असा वर त्यावेळी भगवान नरसिंहांनी आनंदाने दिला। असा हा औदुंबर वृक्ष आहे जो कलियुगात प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे, ज्याच्यामुळे भगवान नरसिंहांचा अत्यंत भयंकर क्रोध शांत झाला होता। श्रीगुरु हे त्यांचे नरसिंहदेवाचे अवतार असल्याने हे औदुंबर स्थान त्यांच्या हक्काचे निवासस्थान आहे। आपल्या उग्र गुणांचे शमन करण्यासाठी श्रीगुरु सदैव औदुंबराच्या छायेत वास करतात। या वृक्षाच्या खाली श्रीगुरु अहोरात्र गुप्त रूपाने राहतात। रोज दुपारच्या वेळी तिथे एक मोठी दैवी सोहळा पार पडत असतो। अमरापूर येथील अमरेश्वर मंदिराच्या परिसरात 64 योनींनी वास करतात। त्या रोज दुपारच्या वेळी श्रीगुरूंची पूजा करण्यासाठी त्यांच्याजवळ येतात। त्या योगिनी श्रीगुरूंना नमस्कार करून त्यांना नदीच्या आत असलेल्या आपल्या गुप्त मंदिरात घेऊन जातात। तिथे त्या गंध, सुवासिक द्रव्य आणि फुलांची श्रीगुरूंची विधिवत पूजा करतात। तिथे भोजनाचा स्वीकार करून श्रीगुरू पुन्हा औदुंबर वृक्षाखाली परत येतात। कधी कधी हा प्रकार पाहून गावातील ब्राह्मणांना मोठा संभ्रम किंवा आश्चर्य वाटत होतं। ते ब्राह्मण आपसात म्हणत, हा असा आगळावेगळा संन्यासी आहे, हा कधी गावात भिक्षा मागायला येत नाही, नेहमी जंगलात राहतो, मग हा आपला काळ कसा व्यतीत करतो आणि काय खात असेल? आपण याच्यावर पाळ ठेवूया, याचे सत्य काय आहे ते शोधून काढूया। हा आपला दिवस कसा घालवतो हे पाहण्यासाठी एखाद्या माणसाला पाळतीवर ठेवूया आणि या संन्याशाचा अंत काय आहे ते बघूया। जे लोक श्रीगुरूंची परीक्षा पाहू इच्छितात ते स्वतः यमलोकाच्या मार्गाला लागतात। असे गर्विष्ठ ब्राह्मण स्वतःच्याच
अधोगतीला कारणीभूत ठरतात. नंतर त्या ब्राह्मणांच्या मनात भीती निर्माण झाली आणि ते आपापल्या घरी निघून गेले. परंतु गंगाभुज नावाचा श्रीगुरूंचा एक गरीब आणि साधा भक्त तिथेच राहून त्यांची सेवा व शेतीची राखण करत असे. त्या गंगाजुमाने पाहिले की दुपारच्या वेळी 64 योगिनी श्रीगुरूंच्या पूजेसाठी आल्या होत्या. त्या जेव्हा श्रीगुरूंना नदीकडे घेऊन गेल्या तेव्हा नदीच्या पाण्याने त्यांना जाण्यासाठी आपोआप रस्ता करून दिला. ते दृश्य पाहून तो गंगानुज थक्क झाला. तो म्हणाला, हे कसे हेतुश्वर आहे? गंगेचे पाणी 2 भागात दुभंगले आणि ते थेट नदीच्या आत कसे निघून गेले? त्या योगिनींनी श्रीगुरूंना नदीच्या आत नेऊन त्यांची उत्तम पूजा केली. तिथे भिक्षा ग्रहण करून श्रीगुरू पुन्हा नदीबाहेर आले. हे सर्व पाहत असताना गंगानुज स्वतःशीच म्हणाले, हे काय नवल आहे? हे निश्चितच देवकार्य करण्यासाठी आलेले ईश्वराचे अवतार आहेत, म्हणून या देवकन्या त्यांची पूजा करतायत. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसेच घडले. देवकन्यांनी हातात आरत्या घेऊन श्रीगुरूंना वंदन केलं आणि त्यांना ओवाळलं. त्यानंतर श्रीगुरू पुन्हा योगिनींसोबत गंगेच्या प्रवाहात आत जाऊ लागले. यावेळी जो गंगाजून हे सर्व पाहत होता तोही गुप्तपणे त्यांच्या मागोमाग नदीत गेला. श्रीगुरू नदीच्या पात्रात जात असताना गंगेचे पाणी दुभंगले आणि आत एक सुंदर रस्ता तयार झाला. नदीच्या आत गेल्यानंतर तिथे रत्नखचित भव्य द्वार असलेले एक अप्रतिम आणि अद्भुत नगर दिसले. ते नगर इंद्राच्या अमरावती नगरीसारखे सुंदर आणि सूर्यासारखं तेजस्वी होतं. श्रीगुरूंचे तेथे आगमन होताच त्या नगरातील सर्व लोक हातात आरत्या घेऊन त्यांच्या स्वागतासाठी आले. त्यांनी श्रीगुरूंना ओवाळले आणि आपल्या दिव्य मंदिरात नेले. तिथे एका मौल्यवान रत्नखचित सिंहासनावर श्रीगुरूंना सन्मानाने बसवलं. तिथं त्यांनी श्रीगुरूंची षोडशोपचारे विधिवत पूजा केली. तसेच अनेक प्रकारच्या षडद पक्वानांचा नैवेद्य त्यांना अर्पण केला. त्यावेळी मागे उभ्या असलेल्या गंगाजून या मनुष्याला पाहून श्रीगुरूंनी विचारलं, तू येथे का आलास? तेव्हा त्या नराने नम्रपणे विनंती केली, हे स्वामी, मी केवळ आपल्या दर्शनासाठी सहज मागे आलो. असे म्हणून तो अत्यंत अंतकरणातून तल्लीन होऊन श्रीगुरूंच्या चरणाच्या पाया पडला आणि म्हणाला, हे स्वामी, आपणच साक्षात शिव आहात आणि ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचं एकच रूप आहात. श्रीगुरू त्याला म्हणाले, तुझी सर्व गरिबी आणि दारिद्र्य आता नष्ट झाली आहे. तू तुझ्या मनात जी जी इच्छा धरशील ती सगळ्या पूर्ण होतील. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, नदीच्या आतील हे गुप्त रहस्य तू कोणाला सांगू नकोस. ज्या दिवशी तू हे गुपित लोकांसमोर उघड करशील त्या दिवशी तुझं मोठं नुकसान होईल. अशा प्रकारे श्रीगुरूंनी त्याला उपदेश केला आणि तो गंगानुजाला सोबत घेऊन पुन्हा नदीबाहेर औदुंबर वृक्षापाशी आले. श्रीगुरूंचा आशीर्वाद आणि निरोप घेऊन गंगानुज जेव्हा आपल्या शेतावर गेला तेव्हा त्याला तिथे जमिनीत आत एक मोठा गुप्त धनसंचय सापडला. तो मनुष्य केवळ धनवानच नाही तर ज्ञानीही झाला. तो नित्यनेमाने श्रीगुरूंची सेवा करू लागला आणि पुढे मुले, नातवंडे व ऐश्वर्याने संपन्न होऊन अत्यंत आनंदाने जगू लागला. तो दररोज भक्तिभावाने श्रीगुरूंना वंदन करत आणि पूर्ण एकाग्रतेने व निष्ठेने त्यांची सेवा करत राहिला. असे दिवस जात असताना एकदा माघ महिन्यातील पौर्णिमा आली. त्या दिवशी त्या भक्ताने श्रीगुरूंना नमस्कार करून एक विनंती केली. तो म्हणाला, हे जगद्गुरू, विद्वान लोक असे म्हणतात की माघ पौर्णिमेला दुपारच्या वेळी प्रयाग क्षेत्री स्नान करण्याचे मोठे महत्त्व आहे. तसेच काशी आणि गया ही देखील महाक्षेत्र आहेत. परंतु हे प्रयाग, गया आणि वाराणसी ही तीर्थक्षेत्रे कशी आहेत हे मला ठाऊक नाही, कारण मी एक अज्ञानी आणि कनिष्ठ जातीचा मनुष्य आहे. हे स्वामी, माझ्यावर कृपा करा आणि मला ती दाखवा. श्रीगुरू त्याला म्हणाले, अरे, हा जो पंचगंगा नदीचा संगम आहे यालाच तू प्रत्यक्ष प्रयाग समज आणि हे जे औदुंबर क्षेत्र आहे तेच काशी आणि गुरुस्थान आहे. कोल्हापूर हे दक्षिण प्रयाग आहे. ही सर्व अत्यंत सुंदर अशी तीर्थस्थळे आहेत. जर तुला ही सर्व तीर्थ प्रत्यक्ष पाहायची असतील तर चल, मी तुला आत्ता दाखवतो. श्रीगुरू आपल्या वाघाच्या चामड्यांनी आसनावर बसले आणि त्यांनी भक्ताला सांगितलं, मला मागून घट्ट धरून बैस. मनोवेगाने ते दोघं त्या क्षणी पहाटेच्या वेळी थेट प्रयाग तीर्थावर पोहोचले. त्यांनी सकाळी प्रयाग येथे स्नान केले. त्यानंतर दुपारपर्यंत ते काशीला पोहोचले. तिथे गंगानुजाला काशी विश्वनाथाचे दर्शन घडवून ते लगेच गया क्षेत्राला गेले. अशा प्रकारे प्रयाग, काशी आणि गया या तिन्ही क्षेत्रांची यात्रा एकाच दिवसात करून ते सूर्यास्ताच्या वेळी मूळ स्थानी परत आले. त्या भक्ताने हा अद्भुत चमत्कार प्रत्यक्ष अनुभवला. या विश्वाचे नाटक चालवणारे श्रीगुरू नरसिंह सरस्वती यांची अशी अलौकिक कीर्ती सर्वत्र पसरू लागली. तेव्हा श्रीगुरूंनी मनात विचार केला की आता आपली कीर्ती फार पसरली आहे, त्यामुळे आपण येथून गुप्त झालं पाहिजे. असा विचार करून श्रीगुरू त्या स्थानाहून गुप्त होण्यास तयार झाले. अमरेश्वराचा निरोप घेऊन ते तिथून निघाले. त्याच वेळी 64 योगिनी तिथे प्रकट झाल्या आणि अत्यंत व्याकुळ होऊन करुण स्वरूपात म्हणाल्या, हे स्वामी, आम्हाला एकटे सोडून आपण कुठे जात आहात? श्रीगुरू तिथून निघू लागताच त्या 64 योगिनी म्हणाल्या, आम्ही रोज तुमच्या दर्शनासाठी येत होतो. ज्यावेळी आमचे सर्व
पाप दुःख एका क्षणात नष्ट होत असत. साक्षात अन्नपूर्णा माता तुमच्या सेवेला असे. आता तुम्ही गेल्यावर आम्ही इथे कशा राहावे हे स्वामी. अशा प्रकारे त्या योगिनींनी अत्यंत भक्तिभावाने श्रीगुरूंना विनंती केली. तेव्हा भक्तावर प्रेम करणाऱ्या श्रीगुरूंनी प्रसन्न होऊन त्यांना एक वर दिला. श्रीगुरू त्यांना म्हणाले, मी नेहमी या औदुंबर वृक्षाच्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने हजर असेन. माझे प्रगट रूप जरी पूर्वेकडे गेले तरी माझे खरे अधिष्ठान याच ठिकाणी कायम राहील. तुम्ही सर्वजण या सुंदर आणि कल्पवृक्ष समान असलेल्या औदुंबराच्या छायेत राहा. मी या माता अन्नपूर्णेला देखील तुमच्यासाठी याच औदुंबर वृक्षाजवळ ठेवून जात आहे. हा औदुंबर वृक्ष प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे. इथे तुम्ही स्थिर राहा. अमरापूरच्या पश्चिम किनाऱ्यावरील हे स्थान अमर आणि अत्यंत पवित्र आहे असं समजा. भविष्यात हे स्थान अत्यंत प्रसिद्ध होईल. सर्व मनुष्य प्राणी येथे येऊन पूजा करतील. त्यांची जी काही मनोकामना असेल ती त्वरित पूर्ण होईल. यासाठी तुम्ही त्यांना मदत करा. या औदुंबर वृक्षाखाली तुमच्यासोबत माझा अत्यंत सुंदर अशा चरणपादुका राहतील. जो भक्त अंतःकरणापासून या पादुकांची पूजा करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील हे निश्चित जाणा. येथे साक्षात अन्नपूर्णा माता वास करत असल्याने जी लोक तिची रोज आराधना करतील त्यांना अर्थ धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ होतील. हे तीर्थ सर्व पापांना नाश करणारे आणि सर्व इच्छा पूर्ण करणारे सिद्ध तीर्थ आहे. जे लोक तुमच्यासह या औदुंबराच्या साक्षीने येथे सलग 7 वेळा स्नान किंवा अभिषेक करतील त्यांच्या प्रभावाने 60 वर्षांच्या वंद्या मूल न होणाऱ्या स्त्रीला देखील 100 वर्ष जगणारा दीर्घायुष्य पुत्र होऊ शकतो. या तीर्थाचा केवळ स्नान केल्याने ब्रह्महत्येसारखे भयंकर महापापही नष्ट होतात. चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण प्रसंगी अथवा महिन्याच्या संक्रांतीच्या दिवशी जे लोक येथे भक्तिभावाने स्नान करतात त्यांना अश्वमेध यज्ञ केल्याने अत्यंत पुण्य लाभते. या पवित्र क्षेत्री भक्तिभावाने जर केवळ एका ब्राह्मणाला किंवा सत्पुरुषाला अन्नदान केलं तर कोट्यावधी ब्राह्मणांना भोजन दिल्याचे महापुण्य मिळते. या औदुंबर वृक्षाच्या खाली बसून जे लोक निर्मळ मनाने देवाचे जप करतील त्यांच्या जपाचे फळ कोटीपटीने वाढते. तसेच येथे होम हवन केल्याने त्यांचे अनंतपट फळ मिळते. एकादशीच्या दिवशी या वृक्षाखाली बसून जो अंतःकरणापासून रुद्रपठण करतील आणि श्रीगुरूंची मानसपूजा करतील त्यांना अतिरुद्र नावाचा महायज्ञ केल्याचे फळ मिळते. हे एकाग्र चित्ताने ऐक. या औदुंबर वृक्षाला शांत आणि मंद गतीने प्रदक्षिणा घातल्यास अनंत पुण्य मिळते. प्रत्येक पावलावर वाजपेय नावाचा महान यज्ञ केल्याचे फळ भक्ताला प्राप्त होते. अशा प्रकारे या वृक्षाला वंदन केल्याने अपार पुण्य मिळते. भक्तांनी येथे किमान 2 किंवा 4 प्रदक्षिणा घालून मनोभावे नमस्कार करावा. जो मनुष्य कोड असलेला किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग असेल त्याने या औदुंबरला प्रदक्षिणा घालाव्यात. जर त्याने 1,00,000 प्रदक्षिणा पूर्ण केल्या तर त्याचा देह देवासारखा निरोगी आणि सुंदर बनतो हे नक्की. श्रीगुरू त्या 64 योगिनींना समजावून सांगत आहेत की असे हे अत्यंत सुंदर आणि मनमोहक स्थान आहे जे सहज सर्व इच्छा पूर्ण करणारे कल्पतरू आहेत. अशा प्रकारे योगिनींना निरोप आणि वर देऊन श्रीगुरू नरसिंह सरस्वती त्या स्थानाहून निघाले आणि भीमा नदीच्या काठी असलेल्या गांगनापूर या पवित्र क्षेत्राकडे आले. साक्षात विश्वाचे रूप असलेले जगन्नाथ जरी सर्व चराचरात वास करत असले तरी त्यांची औदुंबर वृक्षावर अत्यंत विशेष प्रीती आहे आणि ते तिथे सूक्ष्म रूपाने नित्य वास करतात. श्रीगुरू औदुंबर वृक्षाच्या ठिकाणी गुप्त रूपाने राहिले आणि गांगनापूर येथे लोकांच्या कल्याणासाठी प्रकट रूपाने राहिले. तिथे राहून त्यांनी अनेक लीला केल्या आणि ते क्षेत्र जगात अत्यंत प्रसिद्ध झाले. हे श्रोत्यांनो जाणून घ्या. अशा प्रकारे श्रीगुरुचरित्रातील अमृतातील सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील श्री नरसिंह सरस्वतींच्या चरित्रातील औदुंबर वृक्ष महात्मा नावाचा 19वा अध्याय इथे समाप्त होत आहे. हा अध्याय श्री दत्तगुरूंच्या चरणी अर्पण असो. श्री गुरुदेव दत्त.